नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे पूर्णाजी म्हणत असतात, मी एवढं सगळं काही करते तरी माझा नातू माझं काही ऐकत नाही. माझा नातू माझ्यावरती नाराज आहे. आणि पुन्हा एकदा ती छाती दुखण्याचं नाटक करू लागतात. आता सगळेजण घरातले आजींजवळ येतात. तेवढ्यात अर्जुन मोठ्याने ओरडतो आणि म्हणत असतो की ओ ड्रामा क्वीन, आणि आजीला जवळ घेतो. अर्जुन म्हणू लागतो की मी कितीही रागवलो तरी सगळ्यात जास्त प्रेम हे तुझ्यावरतीच करेल. आणि आता आमच्या ड्रामा क्वीनची स्माईल कुठे गेलेली आहे बरं, असं म्हणून आता पूर्णाजी हसू लागतात. आणि हे सगळं बघून घरातल्यांना सुद्धा खूप आनंद होतो. आता अर्जुन हा पूर्णाजीला जवळ घेतो आणि प्रेमाने मिठी मारतो. अर्जुन हा सायलीवरती खूप हसत असतो. आता सायली ही चिडलेली असते. सायली अर्जुनला म्हणू लागते की आता तर तुम्ही माझ्यावरती हसलात ना, तर मग आता बघाच. अर्जुन हा बेडवरती पडून खूप हसत असतो. कारण अर्जुनने सायलीचा आणि पूर्णाजीचा प्लॅन पूर्णपणे ओळखलेला असतो. तो म्हणत असतो, अहो बघा ना पूर्णाजीला काय होतंय ते. हे सगळं आठवून तो खूप हसत असतो. सायलीलाही खूप राग आलेला असतो. सायली म्हणत असते की आता तर तुम्ही माझ्यावरती हसला ना, तर बघा. आता अर्जुन उभा राहतो आणि म्हणतो की काय करणार आहेस तू. सायली म्हणत असते, आता मी बोलणारच नाही तुमच्याबरोबर. अर्जुन म्हणत असतो, बापरे तुम्ही चिडल्यावर एवढे क्यूट दिसताना. सायली आता गालातल्या गालात हसते आणि तो विषय टाळते. सायली म्हणत असते, खरंच मी तुमच्याबरोबर बोलणार नाही. त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो, तुम्ही खोट्या खोट्या चिडल्या आहात ना. सायली म्हणते, तुम्ही मला एवढे ओळखता. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो, हो आपण दोघे 1 वर्ष झालं राहतोय म्हणल्यावर मी तुला ओळखणारच ना. आता सायली म्हणत असते की तुम्हाला मग पूर्णाजीचं मन ओळखता आलं नाही का. तुम्ही त्यांच्याबरोबर बोलत नव्हता तर त्यांना किती त्रास झाला हे माहीत आहे का तुम्हाला. अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजीला त्रास झाला त्याचा त्रास तुम्हाला झाला का. त्यावर सायली म्हणत असते, हो झाला. कारण जगात अशी काही माणसं आहेत त्यांच्या वेदना मी पाहू शकत नाही. एक म्हणजे मधू काका, कुसुमताई, आई बाबा, पूर्णाजी आणि ती आता थांबते. त्यावर अर्जुन म्हणत असतो, अजून कोण. अर्जुन म्हणत असतो की सांगा ना पटकन. त्यावर आता सायली हसते आणि म्हणत असते, तुम्ही. सायली आता तिथून निघून जाते आणि बेडवर जाऊन झोपते. अर्जुन तिच्याकडे पाहतच असतो. अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. अर्जुन आता मनातली मनात विचार करत असतो, काहीही झालं तरी मी सायलींसाठी स्पेशल आहे. त्यांना माझ्याबद्दल काही अजून वाटत असेल का. आता अर्जुन तिथून निघून जातो आणि झोपतो. अर्जुन आता सकाळी उठतो आणि शेजारी बघतो तर सायली तिथे नसते. अर्जुन आता तिथली उशी घेतो आणि त्याला मिठी मारतो आणि त्याचा किस घेतो. अर्जुन म्हणत असतो, आता उठायला हवं, नाहीतर मिसेस सायली येतील आणि बडबड करत बसतील. तुम्ही किती उशिरा उठता हो. नंतर मग ऑफिसला जायला उशीर होतोय. आंघोळ करून घ्या, नाश्ता करून घ्या. आणि नाश्ता करून गेल्याशिवाय तुम्ही अजिबात ऑफिसला जायचं नाही. आणि कॉफी कमी प्यायची. त्यापेक्षा आधीच उठलेलं बरं. आणि अशा काही व्यक्ती आहेत त्यांना वेदना झालेला मला अजिबात नाहीत आवडणार. एक म्हणजे मधुभाऊ, दुसरं म्हणजे कुसुमताई, आई बाबा, पूर्णाजी आणि तुम्ही. हे सर्व आठवून आता अर्जुन हा खूप हसत असतो आणि उशीचा पुन्हा एकदा किस घेतो आणि म्हणत असतो, क्यूट माझ्या मिसेस सायली. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं कल्पना आणि सायली ह्या महिन्याचा हिशोब करत असतात. तेव्हा कल्पना सायलीला विचारत असते की अगं सायली, तू लाईट बिल व्यवस्थित लिहिलं आहे ना. 5,000 रुपयांचा हिशोब जास्त लागतोय आणि इथे 5,000 कोणी मांडले गेले याचा काहीतरी कोहळा आहे. पण त्या दोघींनाही ती रक्कम टॅली होत नसते आणि त्या दोघीही ते काम करत असतात आणि तो खर्च मांडू लागतात. तेवढ्यातच विमल आता तिथे येते. सायलीला चहा देत आणि कल्पनाला कॉफी देत म्हणत असते, तुम्ही हे पिऊन घ्या म्हणजे तुमची रक्कम लगेचच टॅली होईल. तेव्हा सायली विमलला म्हणत असते, नको विमलताई, कारण त्याच्या आधी हे काम खूप महत्त्वाचं आहे. त्या दोघीही त्यांच्या परीने आता प्रयत्न करत असतात पण त्यांना ती टोटल काही टॅलीच होत नसते आणि त्या दोघीही डोक्याला हातच लावतात. तेवढ्यात तिथे पूर्णाजी येते आणि पूर्णाजी म्हणत असते, म्हणजे या महिन्याचा काहीतरी फेरफार होत आहे. पण कल्पना आता म्हणत असते की पूर्णाजी आम्ही करतोय हा. त्यावेळेला आता पूर्णाजी रागातच असतात आणि पूर्णाजी म्हणत असतात, आधी त्या तिजोरीच्या चाव्या इकडे दे. आता सायलीला आणि कल्पनाला मोठा धक्काच बसतो. त्या दोघीही ताडकन उभ्याच राहतात. आता कल्पना म्हणत असते, काय म्हणलास पूर्णाजी, पण आम्ही दोघी टॅली करतोय ते.
तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, काय म्हणते मी, त्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात दे. आता अस्मिता म्हणत असते की हो ना, सायलीच्या हातात जेव्हापासून कारभार दिला आहे तेव्हापासून हे असंच होत आहे आणि तुम्ही तिच्याकडे चाव्या ठेवल्या तर ह्या गोष्टींमध्ये फेरफार होणारच आहे, त्यामुळे तुम्ही चाव्या मागून घ्या. त्यावर कल्पना म्हणत असते की ह्या किल्ल्या अशा कशा देणार, हा मान सन्मान असतो. पूर्णाजी चिडते आणि म्हणते, तुला सांगितलं आहे ना किल्ले इकडे दे. तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो. अर्जुनला इथे आता ऐश्वर्याचा धक्काच बसलेला असतो. आता कल्पना चाव्या देत नसते, त्यामुळे पूर्णाजी येते आणि सायलीच्या समोरून चाव्या घेते. सायलीला आता ह्या गोष्टींचं खूप दुःख झालेलं असतं आणि ती रडू लागते. कल्पना सायलीला म्हणत असते, अगं सायली बाळा, पूर्णाजींचा काहीतरी गैरसमज झाला असेल, तू रडू नकोस. अर्जुन आता तिथे येतो आणि अर्जुन म्हणत असतो, आई पूर्णाजी असं कसं करू शकते ग. अस्मिता म्हणत असते, गप्प बस, तुझ्या बायकोकडून चूक झाली, लगेच आला तिची बाजू घ्यायला. अर्जुन आता रागातच म्हणत असतो, तुला दिसत नाहीये का माझी बायको हर्ट झाले ते. सायली म्हणत असते, चूक माझी आहे, त्यामुळे तुम्ही पूर्णाजीला काही सुद्धा बोलू नका. असं म्हणून आता रडतच सायली तिच्या रूममध्ये जाते. सगळेजण तिला म्हणत असतात असं करू नको, तरीही सायलीला खूप दुःख झालेलं असतं, त्यामुळे ती रूममध्ये जातेच. इकडे आता कल्पनाला आणि अर्जुनला खूप वाईट वाटलेलं असतं. पूर्णाजी असा कसा डिसिजन घेऊ शकते बरं. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी ही अण्णांना म्हणत असते, शेफाली ही खूप शेपारलेली आहे, तिचा आपण काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. अण्णा म्हणत असतात की बंदोबस्त केला असता, पण तिने तर तो व्हिडिओ कोणाला पाठवला तर खूप मोठा गोंधळ होईल, त्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं आहे. साक्षी म्हणत असते, आता आपण कुठला तरी फुल प्लॅन करायला हवा, जेणेकरून त्या 2 तासामध्ये मी कुठे होते त्याचा आपण आता प्लॅन करायला हवा. फक्त अर्जुन आता ह्या केसवरती जास्त फोकस करत आहे. महिपत म्हणत असतो, पण ते कसं शक्य आहे, त्या प्रियाचा आपण लगेच सोक्षमोक्ष केला असता, पण तिने तो व्हिडिओ पाठवला तर खूप मोठा गोंधळ होईल. म्हणजे ती म्हणत आहे ना की ज्या डिव्हाइसमध्ये व्हिडिओ आहेत तेच व्हिडिओ आपण डिलीट करून टाकायचे. आता साक्षी म्हणत असते की अण्णा, माझ्या डोक्यामध्ये खूप छान कल्पना आली आहे, मी असं दाखवणार की त्या 2 तासांमध्ये मी त्या आश्रमात नव्हतेच. हे सिद्ध करण्याचा माझ्याकडे खूप मोठा प्लॅन आहे. आता महिपत विचारत असतो कसा, त्यावर आता साक्षी सांगू लागते. महिपतला सुद्धा आता तो प्लॅन आवडतो. आता दोघे जण आता तयारीला लागत असतात. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना ही पूर्णाजीच्या रूममध्ये आलेली असते आणि पूर्णाजीला म्हणत असते, काय हो आजी, एवढं काय सायलीचं चुकलं की तुम्ही एवढा मोठा तिचा अपमान केला. माझ्याकडूनही खूप काही चुका झालेल्या आहेत, पण त्यावेळेला तुम्ही मला माफ करायचा ना. मग तुम्हाला सायलीमध्ये एक सुद्धा चांगला गुण दिसत नाही का. रागातच आता पूर्णाजी म्हणत असतात, तुला दिसतोय ना, मग झालं तर असा तिच्यात कोणता चांगला गुण आहे. त्यावेळेला कल्पना हसते आणि म्हणत असते की 1 नाही 1000 गुण आहेत माझ्या सुनेमध्ये. समंजसपणा, प्रेमळपणा आणि स्वभावाने सुद्धा ती खूप प्रेमळ आहे. अहो, मला अर्जुनचा आधी खूप टेन्शन असायचं की त्याचं लग्नानंतर कसं होणार, पण त्याने जसं सायलीबरोबर लग्न केलं आहे ना, तशी माझी काळजीच मिटली. अहो, सायलीचं घरातल्यांवरती प्रचंड प्रेम आहे. ती माणसं तोडणारी नाही तर माणसं जोडणारी आहे. मला 1 वर्ष झालं सायलीमध्ये चांगले गुण दिसतायत आणि मला तिचे चांगले गुण दिसतायत म्हटल्यावर तुम्हाला सुद्धा तिचे चांगले गुण दिसायलाच हवेत. असं म्हणून कल्पना आता तिथून निघून जाते. तर इथे आता पूर्णाजीला सगळे प्रसंग आठवू लागतात. जेव्हा सायली लग्न करून त्या घरामध्ये आली होती ना, तेव्हा सायलीला मी घरात घ्यायला नकार दिला होता, पण अर्जुनने हट्ट करून सायलीला घरात आणलंच आणि तिने आपल्या घरासाठी किती काही केलं, किती काही कसा खाल्ल्या. मी काहीही बोलले तरी तिने 1 वर्षामध्ये सुभेदारांवरती जे काही संकट आलं ते परतून लावलंच. अश्विन हा झोपेच्या गोळ्या घ्यायला लागला होता, तरी पण त्या ट्रोमामधून सायलीने बाहेर काढलं. प्रतापकडून खूप मोठा गुन्हा झाला होता, तरी सायलीने तो कसा निर्दोष आहे ते सिद्ध करून दाखवलं. त्याचबरोबर तिच्यामध्ये मला प्रतिमा दिसते. हे सर्व काही आता पूर्णाजींना आठवत असतं. त्यापेक्षाही जास्त ती रविराजवरती प्रेम करते आणि सगळ्यांशी प्रेमाने बोलून तिने जग जिंकलं आहे. रविराज सुद्धा तिच्यावरचा राग विसरून कधीच गेले आहेत आणि त्याचबरोबर प्रियाने जे काही सायलीसाठी केलं आहे ते सर्व काही खोटं होतं. सायलीनं ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे अर्जुन सोबत, त्यावेळेला मी सायलीला कानाखाली मारली, तीही सायली विसरून गेली. हे सगळं काही आता पूर्णाजींना आठवत असतं. आता पूर्णाजी जागेवरून उठतात आणि प्रतिमाचा फोटो हातामध्ये घेऊन म्हणत असतात,
काय ग प्रतिमा, अशी कशी तुझी मुलगी? लहानपणी तिला चांगले संस्कार मिळाले नाहीत म्हणून तशी झाली असेल का? मला असं वाटलं होतं तुझी मुलगी तन्वी ही सेम टू सेम तुझ्या संस्कारांवरती जाईल, अगदी मन मिळावं आणि अगदी तुझ्यासारखी, अगदी ह्या सायलीसारखी. पूर्णाजी आता पूर्णपणे विचारात पडलेले असतात. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं सायली ही खूप नाराज असते आणि ती खूप रडत असते. सायली आता विचार करत असते, मी तर ह्या घराची सून होण्याचा प्रयत्न करत आहे, पण मला आता माहीत आहे की मी या घराच्या योग्यतेचीच नाहीये. पूर्णा आजीने माझ्याकडून कशा त्या घराच्या चाव्या काढून घेतल्या आणि आईंनी दिलेला अधिकार. अर्जुन आता सायलीला सारखा फोन करत असतो, पण सायली हा फोन रिसीव करत नसते. अर्जुनला खूपच वाईट वाटत असतं. अर्जुन इकडे म्हणत असतो, मिसेस सायली तुम्ही फोन रिसीव करा. किल्ल्या तुमच्याकडे असल्या आणि नसल्या तरी तुम्ही सुभेदारांची सूनच आहात. म्हणून हा अर्जुन पुन्हा कॉल सायलीला करत असतो. पण सायली इकडे म्हणत असते, अर्जुन सर मी तुमचा कॉल रिसीव करणार नाही, कारण मी तुमचा कॉल रिसीव केला तर तुम्ही मला म्हणाल की तुम्ही कुठे सुभेदारांच्या खऱ्या सून आहात, ते तुम्ही एवढं मनाला लावून घ्यायचं ते, आणि त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटेल. अर्जुन आता पुन्हा कॉल करू लागतो, पण सायली इकडे फोन रिसीव करत नसते. तेवढ्यातच आता अर्जुनच्या पुढे चैतन्य येतो आणि चैतन्याला अर्जुन म्हणत असतो, चैतन्य मला घरी जायचं आहे. चैतन्य म्हणत असतो, का एवढ्या लवकर? अर्जुन म्हणू लागतो, तुला मी सकाळी सांगितलं आहे ना काय झालं आहे ते. चैतन्य म्हणत असतो, हो अरे पण एवढ्या लवकर? अर्जुन म्हणत असतो, नाही मी घरी जाणार आहे, तोपर्यंत तू इथलं सगळं काही सांभाळ. असं म्हणून अर्जुन आता घरी यायला निघतो आणि अर्जुन घरी येतो आणि म्हणत असतो, पूर्णाजीला आवाज द्यायला लागतो. अर्जुन एवढ्या लवकर कसा घरी आला? त्यामुळे सर्वजण आता हॉलमध्ये जमलेले असतात. पूर्णाजी म्हणत असतात, काय रे काय झालं? तेवढ्यात आता अर्जुन म्हणत असतो की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. अर्जुन हा खूप रागात असतो. पूर्णाजी आता म्हणत असतात की मला माहीत आहे तुला कोणत्या विषयावरती बोलायचं आहे, पण त्याआधी माझं सगळ्यांनी बोलणं ऐकून घ्या. मला पण खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे आणि जे काही बोलायचं आहे ते आता तुमच्या सगळ्यांसमोरच बोलायचं आहे. जे काही होईल ते तुमच्या सगळ्यांसमोरच होईल. पूर्णाजी आता सायलीला पुढे बोलवतात. आता घरातील सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. सायलीला सुद्धा आता खूप टेन्शन आलेलं असतं, नक्की पूर्णाजी काय बोलेल ते. आता इकडे अस्मिता सुद्धा खूप हसत असते, कारण तिला असं वाटत असतं आता हिला एक हिशोबातली चूक खूप महागात पडणार आहे. पूर्णाजी आता सायलीसमोर हात जोडतात आणि म्हणत असतात, माफ कर सायली, मला तुझ्यामध्ये जे गुण मला दिसले ते मी इग्नोर केले. घरातील सगळ्यांना आता पूर्णाजी हा आनंदाचा धक्काच देतात. आता सायली हा पूर्णाजी म्हणून आता आजींचा हात खाली करते. इकडे अस्मिताला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. हे असं कसं काय झालं असेल? तिचा खूप जळफळाट होत असतो. तेव्हा पूर्णाजी म्हणत असतात, तू मला जिंकलं, तुझ्या मनाने मला जिंकलं आहे. सायली म्हणत असते की पूर्णाजी असं तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका. त्यावर पूर्णाजी म्हणत असतात की माझ्याकडून तुझा खूप अपमान झालेला आहे. एवढा मी तुझा अपमान केला तरी तू या घरातली नाती घट्ट केली आहेस आणि सुभेदारचा आता सून बनायचा हक्क हा तुझाच आहे. असं म्हणून त्या आता सायलीच्या हातामध्ये सुभेदार घराच्या सर्व काही चाव्या देतात आणि अधिकार देतात. हे सगळं बघून आता सायलीला खूप आनंद झालेला असतो. सायली आता प्रेमाने पूर्णाजीला मिठी मारते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली अर्जुनला म्हणत असते की सर मी आज खूप खुश आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो की कसं काय? त्यावर आता सायली म्हणत असते, तुम्ही शांत बसा सर. परत तुम्ही असं म्हणताल की तू सुभेदारांची सून नाहीयेस म्हणून. आणि पूर्णाजीने ज्या वेळेला माझ्या डोक्यावरती मायेचा हात ठेवला ना त्यावेळेलाच मला समजलं होतं की मी जग जिंकलं आहे ते. आता सायली इकडे खूप म्हणजे खूप खुश असते आणि अर्जुन तिच्याकडे पाहतच असतो. पुढील मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा.